चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये बहुजन समाज पार्टीची जोरदार हवा असल्याची चर्चा आहे। बहुजन समाज पक्षाकडून गटामधून रतन गायकवाड, ब गटामध्ये सोनिया प्रशांत उंदीरवाडे, क गटामधून 4 वेळा नगरसेवक असलेल्या पुष्पा मुन, तर ड गटामधून पवन कुंभारे उमेदवार रिंगणात आहेत। या चारही उमेदवारांची प्रभागात जोरदार प्रचार रॅली, कॉर्नर सभा, घरोघरी गृहभेटी मोठ्या प्रमाणात सुरू असून वार्डात बहुजन समाज पक्षाची मोठ्या प्रमाणात हवा सुरू झाली आहे। वार्डाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा विश्वास उमेदवारांनी मतदारांना दिला आहे। हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एक शिकवलं आम्हाला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही भावपेठ प्रभाग 13 मध्ये यासाठी निवडणुकीमध्ये उभे आहे की आजपर्यंत जेवढे पण नगरसेवक निवडून आले काही विकासाचे काम त्यांच्या हातून काही दिसले नाही। तर आम्ही ही नवीन पिढी सौ पुष्पाताई मुन यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेची समस्याचे निवारण करू। पण जनतेची समस्या भरपूर असतात, ही काही सुटणारी समस्या नाही आहे। त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे शिकवलं की संघर्ष करा, जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही। म्हणून सर्व समाजातील लोकांना एकत्र करून बहुजन समाज पार्टीने आम्ही विकासाचे काम करू। आम्ही कुठलीही जातीभेद न करता सर्व जमातीसाठी एकजुटीने मदत प्रयत्न करू, एकजुटीने धाडसीने उभे राहू, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे असे उभे राहू। आणि सर्व भावपेठ प्रभागाला विनंती आहे की बहुजन समाज पार्टीतील आमच्या चारही उमेदवाराला तुम्ही प्रचंड अशा मताने निवडून द्या। तुमचा हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। वार्डाचा विकास बरोबर होत नाही। मी 4दा निवडून आली इथून। माझ्या वार्डातील मतदार बंधूंना मला 4दा संधी दिली आणि माझ्या कामामध्ये असे आठवडे येते की यांचं वन साइड सरकार बसलं की आमच्या प्रभागात खूप दुर्लक्ष होत आहे। आमच्या मनाला कोणतेच कामं होत नाही, आम्हाला खूप अडचण चाललेली आहे। आता आमच्या उमेदवाराला आम्ही हे घेतलं आहे की आपलं BSPचं एक धोरण घेऊन चांगल्या प्रकारे आपल्या वार्डाचा विकास व्हावा। पाणी, बिजली, रोड, नाल्या, ज्या महाकाली कॉलनी आहे तिथं अजूनही संडासाची सोय नाही। आणि तुरंत ह्या लोकांनी काय केलेलं आहे की ते रेल्वे फाटक बंद केलेला आहे। तिथून निघणाऱ्या लोकांना एवढा परेशानीचा मार्ग झेलावा लागत आहे। त्या दिवशी 4 तारखेला त्या बोगद्यातून लोक जाणारे त्यांचा गळा दाबून पाडून आणि तिथं त्याचा मार खाऊन त्याला मृत्यू पडावं लागलं, लोकांनी उचललं, अशी अवस्था झालेली आहे। ते एक फाटक आम्हाला खुल्लं करून पाहिजे आणि त्या लोकांचा मार्ग खुला व्हावं ही आमची मागणी आहे। आणि आमच्या वार्डाचा चांगल्या पद्धतीने विकास जर नाही केला तर आम्ही आंदोलनाला बसू। आपले